Hello friends. So in the previous video we have discussed about the latent heat. Okay, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण latent heat बद्दल पाहिलेलं आहे बरंचसं काहीतरी. आता आपण त्याबद्दलच थोडंसं आणखीन काहीतरी जाणून घेऊया, थोडीशी एक्स्ट्राची माहिती. ओके, latent heat म्हणजे काय, जे बुक मध्ये दिलं नाही किंवा बुक मधलं पण थोडंफार पाहून घेऊया. टेबलची स्टडी करायची आपल्याला. मागच्या व्हिडिओ मध्ये फक्त टेबल आपण पाहिला होता एक माहिती म्हणून, आता टेबलची स्टडी करूया थोडीशी. ओके, सो let's start the latent heat, discuss the latent heat. Okay, so बघा आता टेबल कडे लक्ष द्या. काय दिलेलं आहे टेबल मध्ये तुम्हाला? एक टेबल दिलाय आणि त्यामध्ये पूर्ण वॉटरचं मेल्टिंग पॉइंट म्हणजे आईसचं मेल्टिंग पॉइंट दिलाय, आईसचा बॉइलिंग पॉइंट दिलाय आणि त्याचे स्पेसिफिक हीट दिलात. मग स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन आहे. फ्युजन म्हणजे ही बॉइलिंग पॉइंटच्या वेळेसची असेल का? नाही. ही हीट कधी असेल? ज्यावेळेस 0 डिग्री हा मेल्टिंग पॉइंट आहे, म्हणजे वॉटरचं टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री आहे. त्यावेळेस त्याला मेल्ट करायला जूल मध्ये जर मेजर केली आपण तर हीट लागेल तुम्हाला 333 किलो जूल एवढी हीट तुम्हाला आवश्यक आहे. 333 किलो जूल पर केजी. ओके, आता तुम्ही म्हणाल सर किलो जूल कशामुळे? ओके, तर लॅटेंट हीटचं युनिट हे जूल आहे, पण इथं किलो जूल कशामुळे घेतलेलं आहे? तर जसं की तुम्हाला सेलून परभणीला डिस्टन्स सांगायचंय तर ते डिस्टन्स किती सांगतो आपण? 50 किलोमीटर. आणि ऍक्च्युअल मध्ये डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटर आहे. तुम्ही आज सांगतात का 5000 मीटर मी ट्रॅव्हल केलं? नाही, ते डिस्टन्स खूप लार्ज आहे, खूप ह्यूज आहे, त्याच्यामुळे आपण त्या मीटरचं कन्व्हर्जन किलोमीटर मध्ये करून यूज करतो त्याला डेली पर्पज साठी. तर या ठिकाणी पण जूल हे असा युनिट जरी असलं लॅटेंट हीटचं तरी पण त्या ठिकाणी तुम्हाला किलो जूल मध्ये लॅटेंट हीट मेजर करावं लागते. आणि ही स्पेसिफिक लॅटेंट हीट आहे, मग त्याचं युनिट किलो जूल सॉरी याचा युनिट जूल पर किलोग्रॅम येते. काय? जूल पर किलोग्रॅम. पण ही आताच सांगितलं आपण हीट कशी आहे? ह्यूज अमाऊंट मध्ये, त्यामुळे याला किलो जूल मध्ये येईल. ओके, जूल मध्ये करायचं झालं तर तुम्हाला मग ते असं होईल की जस्ट अ मिनिट 3,33,000 होऊन जाईल. ते 3,33,000 जूल पर केजी होईल ते. पण 3 लाख एवढं युनिट बरोबर वाटेल का सांगायला किंवा लिहायला? नाही. तर त्यामुळं जूलचं कन्व्हर्जन किलो जूल मध्ये करून या ठिकाणी यूज करतो आपण. ओके, तर इथे युनिट कशामध्ये दिले मग तुम्हाला टेबलमध्ये? किलो जूल पर केजी 333. तर ऍक्च्युअल मध्ये एसआय युनिट काय आहे स्पेसिफिक हीटचं? तर जूल पर केजी. पण त्याला फक्त युनिट ऑफ स्पेसिफिक हीट जर विचारलं तुम्हाला फक्त तर तुम्ही किलो जूल पर केजी पण लिहू शकता. ओके, सो आणि सीजीएस युनिट काय येईल मग? कॅलरीज पर ग्रॅम. कॅलरीज पर ग्रॅम. तर वॉटर मग आता 0 डिग्री टेम्परेचर असताना त्याचं मग स्पेसिफिक हीट सांगायची झाली तर ही सांगाल का? ही सांगाल? फ्युजनची सांगाल का व्हेपरायझेशनची सांगाल? ऑब्विसली फ्युजनची येणार. कशामुळे? तर 0 डिग्री टेम्परेचरला वॉटर फ्रीज असतो, तुम्हाला माहिती आहे. तिथं हीट दिल्याच्या नंतर तो मेल्ट होणार आहे, ना की बॉईल होणार आहे. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होणार आहे त्यावेळेस. म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर 0 डिग्री आहे त्यावेळेस स्पेसिफिक लॅटेंट हीट किती येईल मग? त्यावेळेस तुम्हाला लागणारी तर 333 किलो जूल पर केजी एवढी येणार. आणि कॅलरी मध्ये सांगायचं असलं तर 80 कॅलरी पर ग्रॅम येईल. ओके, आणि ज्यावेळेस टेम्परेचर वॉटरचा 100 डिग्री सेल्सिअस असेल, 100 डिग्री सेल्सिअस. ओके, इकडे व्यवस्थित लक्ष द्या त्या लेझरकडे. ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे त्यावेळेस एक मिनिट आपण याला मार्कच करून घेऊया. ओके, याला मार्क करून घेऊया. ज्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअस आहे त्यावेळेस ही स्पेसिफिक हीट यूज करायची. ओके, वॉटर ज्यावेळेस, आणि ज्यावेळेस वॉटर हे 0 डिग्री सेल्सिअस असेल. ओके, 0 डिग्री सेल्सिअसला ह्या स्पेसिफिक हीट यूज करायच्या. ओके, कलर लक्षात ठेवा हा. ओके, this specific heat we have to use when the melting point is 0 डिग्री. टेम्परेचर 0 डिग्री असेल त्या स्पेसिफिक हीट ही असेल कोणती? फ्युजनची. कशामुळे? 0 डिग्रीला सॉलिड लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो किंवा लिक्विड सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन असते. फ्युजन म्हणजे इथं आपण स्पेसिफिक हीट किंवा लॅटेंट हीट, जी लॅटेंट हीट असते, लॅटेंट हीटचा मिनिंग काय की एखाद्या वेळेस सबस्टन्सचा वन फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. ओके, मग आपल्याला जी हीट ऍब्झॉर्ब होणार आहे कधी? सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये करत असताना आपण हीट प्रोव्हाइड करतो. ओके, हीट त्याला सबस्टन्सला
हिट देतो आपण, जसं की आईसचं वॉटर मध्ये कन्वर्ट होताना तुम्हाला त्याला जाळ द्यावा लागेल किंवा गरमी द्यावी लागेल. ओके, म्हणजे ती हीट द्यावी लागेल आणि ती हीट तो सबस्टन्स ऍब्झॉर्ब करेल. पण लिक्विडचं सॉलिड मध्ये करत असताना मग काय होईल, तर तो हीट ऍब्झॉर्ब करणार नाही, तो हीट काय करत असतो, रिलीज करत असतो. ज्यावेळेस लिक्विड मधून सॉलिड मध्ये कन्वर्ट व्हायचे त्यावेळेस हीट रिलीज करतो. लक्षात ठेवायचं, लिक्विड मधून सॉलिड मध्ये कन्वर्ट होत असताना हीट तिथे रिलीज होते आणि ती हीट किती असते, तर ती हीट पण ह्या फ्युजनच्या हीट मध्ये एवढीच असते. कधी फ्युजनची हीट कशा एवढी असते, तर ऍब्झॉर्ब करताना पण ऍब्झॉर्ब केलेली, ओके, आणि रिलीज केलेली, रिलीज, दोन्ही पण हीट कशा असतात, इक्वल असतात. दोन्ही हीट इक्वल असतात, ह्या दोन्ही हीट. ओके, आणि ह्या हीट कशाच्या इक्वल असतात, तर ह्या हीट फ्युजनच्या इक्वल असतात, दोन्ही पण हीट. ओके, तर ह्या दोन्ही हीट सेम असतात. म्हणजे ऍब्झॉर्ब हीट जर ऍब्झॉर्ब केली 0 डिग्री असताना, म्हणजे ऍब्झॉर्ब केली म्हणजे काय झालं, तर ऍब्झॉर्ब म्हणजे काय, तर सॉलिड कन्वर्ट होईल त्यावेळेस कोणामध्ये, लिक्विड मध्ये. आणि रिलीज कधी होते हीट, तर ज्यावेळेस लिक्विड कन्वर्ट होईल सॉलिड मध्ये. म्हणजे जेवढी हीट यानं ऍब्झॉर्ब केली असेल कधी सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन करायला, तेवढीच हीट लागणार लिक्विडचं वापस सॉलिड मध्ये कन्वर्ट करायला. पण ती ऍब्झॉर्ब नाही होणार. आता ऍब्झॉर्ब झालेली हीट काय करणार लागणार, त्याला रिलीज करावी लागणार. आता ऍब्झॉर्ब झालेली हीट त्याला काय करावी लागणार, रिलीज करावी लागणार. ओके, आलं लक्षात. सो तर इथं सेम आहे, ज्यावेळेस एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये सबस्टन्स चेंज व्हायलाय, मग आता सॉलिड मधून लिक्विड मध्ये व्हायला म्हणजे काय व्हायला, तिथं एक्सपान्शन व्हायलंय मॉलिक्युल्सचं. आपण पाहिलं एक्सपान्शन होताना हीट ऍब्झॉर्ब होते, सॉलिडचे मॉलिक्युल दूर दूर होतात त्यामुळे लिक्विड मध्ये कन्वर्ट होतात, त्यामुळे तिथे हीट ऍब्झॉर्ब होणार. आणि जेवढी हीट दूर करायला मॉलिक्युल्सला लागली तेवढीच हीट ते रिलीज करणार ज्यावेळेस जवळ येणार. म्हणजे लिक्विडचं सॉलिड मध्ये कन्वर्ट होता असताना तेवढीच हीट ते रिलीज करणार. म्हणून इथं फ्युजनची हीट, फ्युजन म्हणजे काय, तर फ्युजन म्हणजे मिक्स होणे. आणि फ्युजन हा वर्ड ऍक्च्युअल मध्ये सॉलिड मधून लिक्विड होण्यासाठी नसून तर लिक्विड मधून सॉलिड होण्यासाठी याला आहे ऍक्च्युअल मध्ये. पण तुमच्या बुक मध्ये हा वर्ड कशासाठी दिलाय, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड साठी दिलाय. ओके, तर तेच लक्षात ठेवा तुम्ही, फ्युजन म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड, आणि तेवढीच हीट दोघांना लागते म्हणून हा वर्ड आपण दोघांसाठी पण युज करू शकतो. म्हणजे सॉलिड लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल, लिक्विड वापस सॉलिड मध्ये कन्वर्ट होईल, दोन्ही वेळेस तेवढीच हीट लागणार. आणि स्पेसिफिक हीट लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणजे काय, लॅटेंट हीट, आपण सध्या स्पेसिफिक हीट बद्दल नाहीये बोलत, स्पेसिफिक हीट बद्दल बोलत नाहीये सध्या. कोणाबद्दल बोलायलो, फक्त लॅटेंट हीट. सध्या फक्त आपण लॅटेंट हीट बद्दल बोलायलो. ओके, सो तर लॅटेंट हीट बद्दलच सध्या आपण डिस्कस करायलो, ही लॅटेंट हीट आपण याच्याबद्दल डिस्कस करायलो सध्या, लॅटेंट हीट बद्दल. तर लॅटेंट हीट ऑफ आता व्हेपरायझेशन, व्हेपरायझेशनचं पण सेम आहे, व्हेपरायझेशन आणि कंडेन्सेशन. व्हेपरायझेशन आणि आपण याला इरेज करून घेऊया एकदा. ओके, आता जी व्हेपरायझेशनची असणार तीच कंडेन्सेशनला लागणार, तीच कंडेन्सेशनला लागणार. ओके, सेम हीट कंडेन्सेशनला पण लागणार, जेवढी व्हेपरायझेशनच्या वेळेस ऍब्झॉर्ब केलेली. व्हेपरायझेशन म्हणजे काय, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये व्हायला, म्हणजे इथं मॉलिक्यूल एक्सपांड व्हायला, तर मॉलिक्यूल एकमेकापासून दूर चालले, तर ओके, त्याला आपण व्हेपरायझेशन म्हणतो. आणि ज्यावेळेस कंडेन्सेशन व्हायला त्यावेळेस गॅसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, लिक्विड मध्ये होतंय, गॅसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतंय. आणि लिक्विड मध्ये होत असताना मग गॅसचे मॉलिक्यूल जवळ येईल, मग त्याचा अर्थ काय होईल, कॉन्ट्रॅक्शन होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल ते मॉलिक्यूल. आणि आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ज्यावेळेस हीट सबस्टन्स कॉन्ट्रॅक्ट होतो, हीट काय होते, रिलीज होते, हीट रिलीज होते. कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस हीट रिलीज होते, इथं हीट काय होणार, रिलीज होणार. आणि किती हीट रिलीज होणार, तर लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन एवढीच हीट रिलीज होणार त्या ठिकाणी पण. ओके, म्हणजे लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन आणि कंडेन्सेशनच्या वेळेस म्हणजे गॅस मधून लिक्विड मध्ये होतानाची जी हीट रिलीज होणारी आहे, दोन्ही हीट इक्वल असणार. म्हणजे त्या किती असणार, तर त्या सबस्टन्सच्या नुसार आहे, जे कोणता सबस्टन्स. मग आता स्पेसिफिक हीट सांगायची झाली तर स्पेसिफिक हीट ऑफ फ्युजन व्हेन आईस कन्वर्ट इनटू वॉटर, त्यावेळेस किती असणार,
तर एवढी असणार. ओके. आणि ज्यावेळेस वॉटर कन्वर्ट इंटू आईस त्यावेळेस पण एवढीच असणार. दोन्ही वेळेस सेम असणार. म्हणजे आईसचं कन्वर्जन वॉटर मध्ये जरी करायचं असलं तरी एवढीच हीट लागणार. स्पेसिफिक हीट किती 333 किलो जूल. आणि जर तुम्हाला कॅलरी मध्ये सांगायची असली तर 80 कॅलरी. ओके. जर कॅलरी मध्ये सांगायची असली तर 80 कॅलरी. कधी आईसचं कन्वर्जन वॉटर मध्ये करायचं असेल तुम्हाला, आईसचं कन्वर्जन वॉटर मध्ये. आणि वॉटरचं कन्वर्जन आईस मध्ये करायचं असलं तरी पण सेम अमाऊंट ऑफ हीट लागणार तुम्हाला. म्हणजे हे सबस्टन्स इंटरचेंज होत असताना एकमेकांमध्ये कोणते आईस वॉटर मध्ये, वॉटर आईस मध्ये इक्वल हीट लागणार. स्पेसिफिक हीट इक्वल हीट. आणि सेम याच्यासाठी लिक्विडचं कोणाचं लिक्विड वॉटरचं व्हेपर मध्ये कन्वर्ट होत असताना जी हीट ऍब्झॉर्ब होईल तेवढीच हीट काय होणार इथं रिलीज होणार. ही ऍब्झॉर्ब होणार. ओके. ही रिलीज होणार. फक्त फरक एवढाच आहे. अमाऊंट सेम असणार. इथं प्लस होईल हीट आणि इथं मायनस होईल रिलीज होईल. म्हणजे इथं प्लस होईल ऍब्झॉर्ब होईल म्हणजे रिलीज होईल म्हणजे हीट मायनस होईल. पण जर नंबर पाहिला आपण न्यूमेरिकल व्हॅल्यू तर तेवढीच आहे. म्हणजे 330 हीट ऍब्झॉर्ब होणार. 333 स्पेसिफिक हीट बोलतोय मी. म्हणजे 1 ग्राम साठीची बोलतोय. 1 ग्राम साठी 1 ग्राम आईसचं कन्वर्जन 1 ग्राम वॉटर मध्ये करायला 333 किलो जूल लागणार हीट. कॅलरी 80 कॅलरी लागणार. आणि वॉटरचं कन्वर्जन आईस मध्ये होत असताना एवढी रिलीज होणार. तसंच व्हेपर मध्ये, वॉटरचं व्हेपर मध्ये कन्वर्ट होताना किलो जूल 2256 मध्ये होणार. आणि कॅलरी मध्ये 540 हीट ऍब्झॉर्ब होणार. पण व्हेपरचं जर वॉटर मध्ये करायचं असलं तर ऍब्झॉर्ब नाही होणार. इथे काय होईल रिलीज होईल. एवढं लक्षात ठेवा. हे टेबलून लक्षात आलं. स्पेसिफिक हीटचं युनिट काय सांगाल मग किलो जूल पर केजी. आणि जर एसआय युनिट विचारलं स्पेशली मेन्शन केलं तर एसआय युनिट कोणतं जूल पर केजी. ओके. जूल पर केजी. सो रिमेंबर दिस. मग कॉपर साठी सेम प्रोसिजर असेल. म्हणजे सॉलिड मधून लिक्विड मध्ये होत असताना ही एवढी ऍब्झॉर्ब होणार. आणि रिलीज कधी होणार ज्यावेळेस लिक्विडचं सॉलिड मध्ये, गॅस लिक्विडचं गॅस मध्ये एवढी ऍब्झॉर्ब, गॅसचं लिक्विड मध्ये एवढी रिलीज. ओके. तो हा टेबल लक्षात ठेवा. तर आपण या ठिकाणी थांबूया. ओके. काही जर डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता.